नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे जो फिरायला गेल्यानंतर त्यांच्यासोबत घडला. दोन मित्र होते आणि त्यांना खूप दिवसांपासून प्लॅनिंग करायचं होतं फिरायला जायचं, पण मुहूर्तच लागत नव्हता. पण शेवटी त्यातलं एक जणांना मनावर घेतलं आणि प्लॅन बनवलाच आणि मग सगळे खुशी खुशी फिरायला निघाले. आता आपल्याला फिरायला जायचं हे ऐकून त्याच्या बायकाईच्या मनाला काही थारच लागत नव्हता. आनंदाला असं उधाण आलं होतं. मन असं सैरावैरा धावत होतं. या विचाराहून त्या विचारावर उड्या घेत होतं. कसं कसं होईल, काय काय मजा येईल या विचारानं त्या दोघींचं मन जणू बावरं बावरं झालं होतं. पण एक मिनिट, हे काय? त्या फिरून आल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी नव्हती जी त्यांना निघताना होती. काय झालं होतं त्यांना? चला पाहू. अहो ताई, आत्ताचं नाही यांचं, नेहमीच असं बोलतात हे. एकदा का बोलायला लागली की जिभेला कळतच नाही त्यांना काय काय शब्द वापरावेत आणि काय काय नाही ते. अगं जाऊ दे ना, हे पण असेच आहेत. त्यांना समोरच्याच्या मनाचा विचारच करता नाही येत. सगळी एकाच माळीची मणी आहेत. अहो काय बांगड्याच तर घेत होते ना मी. काय झालं, 2 जोड शिल्लक घेतले तर ते तर मनानं कधी घेऊन येत नाही. आपण घेतले तर लगेच किस्सा रिकामा होतो त्यांचा. जणू काही सोन्याच्याच बांगड्या घेऊन राहिली होती मी. काय झालं? मला आतापर्यंत वाटत होतं काय छान जोडी, प्रेमानं राहते, आरडणं ओरडणं नाही, काही नाही. पण नाही, बायकोचा मूड खराब करणार नाही तो नवरा कसला. राग आल्यावर कळतच नाही त्यांना काय बोलतात ते. मग राग येऊच द्यायचं नाही ना. मग ओरडलो असतो तरी कशाला? शक्यच नाही असं होणं. आमच्या लग्नाला 9 वर्ष होत आली. खूप मूड सांभाळण्याचा प्रयत्न करते मी आणि त्यांना कधी कधी राग येतो हे पण माहिती मला. आणि त्याच्यामुळं तेव्हा तेव्हा मी त्यांच्या नादीच लागत नाही. तरी पण त्यांना राग येतो, ते ओरडतात. एखादं नवीनच कारण तयार होतं त्यांना राग यायला. हे पा, मी तर म्हणते हे आयुष्य आहे, राग तर येणारच ना, याहून नाही तर त्याहून. पण जर आपलं आयुष्य सुखकर सोयीस्कर व्हावं तो असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर थोडा विचार करावा लागेल तुम्हाला, असं म्हणते मी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला कसं राहायचं ते कळत नाही? नाही नाही नाही, तसं नाही म्हणत मी. तरकटी नका करू तुम्ही. समजून घ्या, समजून. मला सांगा, आपण किती वर्षापासून ठरवतोय आपल्याला फिरायला जायचं नाही का? आणि आता एवढ्या वर्षानंतर आपण फिरून आलोय तर किती खुश असायला पाहिजे होती ती. म्हणजे एवढे पैसे खर्च करून एवढ्या लांब प्रवास करून आपण गेलो होतो, ते असं ओरडायला का? नक्कीच नाही ना. आणि नुसतं फिरायला जाऊन तिथला परिसर निहाळायला कुणीच जात नसतं. जातं ते तिथून चांगल्या आठवणीसोबत घेऊन यायला. तिथून जर छान छान आठवणीसोबत आणल्या ना, तरच ती ट्रिप वर्थ होते, वसूल होते. नाहीतर बाहेर जाऊन एवढा खर्च करून जर 2 शब्द चांगले बोलायचे नसतील तर घरीच बसून भांडा ना, बाहेर जायची काय गरज. भाऊजी, तुम्ही ओरडण्याऐवजी जर प्रेमानं बोलले असते तर हा प्रवास आयुष्यभरासाठी आठवणीत राहावा असं वाटलं असतं तिला. आणि आता तिची मनस्थिती पहा, इथून पुढं कधीच तुमच्यासोबत फिरायला जायचं नाही म्हणते. ह्या आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. थोडासा विचार करून केल्या ना तर आयुष्य बदलून जातं. सुखकर सोयीस्कर आणि हवं हवंसं वाटतं.